छानशी काय काढावं लागेल रे? मग हे आहे अर्थ, ही असेल त्याची आणि मग हा आमचा सरफेस, आणि सरफेस पासून काहीतरी हाईट वरती आमचा, ज्याचं नाव ठेवलंय आम्ही अल्फा बीटा गॅमा, काय म्हणायचं मला, ही आमची हाईट आहे एच. नाव तसं मी चांगलं पण ठेवू शकत होतो आणखी. ओके, मग त्या बघा, हा अर्थ आणि मून पकडा थोड्या वेळासाठी. अर्थ आणि मून ऑब्जेक्ट खूप छोटे छोटे आहेत ना रे, अर्थ आणि मून. अर्थ खूप छोटे आहे ना, खिशात बसते ना. हा मच म्हणते काय असो तुम्ही वेळेत, तुम्हाला काय कळत नाही? अरे काय लावलंय, हे खूप मोठे ऑब्जेक्ट आहेत ना. मग आता एवढ्या मोठ्या ऑब्जेक्ट मध्ये जे बघतो आम्ही याच कम्पॅरिझन थोड्या वेळासाठी असं करतो. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन, असं कुठे असतं? कुठं एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन? हायड्रोजन मध्ये असतं. म्हणजे हे कोण आहे? हायड्रोजनचं काय? एक ऍटम, जो आम्हाला दिसत सुद्धा इतका तो मोठा आहे, इतका छोटा आहे. आणि पृथ्वी चंद्र खूप मोठा आहे. मग एकाच वेळी हे तुम्हाला स्टडी करायचंय 12th मध्ये ऍटम्स मध्ये. मग हे कधी येणार? तर नियर अबाउट 1 वर्ष लागेल जवळपास. आम्ही आत्ताच सांगतोय तुम्हाला, आत्ताच. कारण हे आणि हे फॉर्म्युला एक्झॅक्टली सेम नाही, पण एनॉलॉजी एक्झॅक्टली सेम असते. आता हा इलेक्ट्रॉन फिरतोय ना, आता हा सॅटेलाइट फिरतोय ना. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलाही ऑब्जेक्ट जो मोशन मध्ये असतो त्याकडे कुठली एनर्जी असते? एनर्जी ड्यू टू मोशन, कायनेटिक. एवढं झालंय ना. म्हणजे या इलेक्ट्रॉनकडे कसली एनर्जी असेल? या सॅटेलाइट कडे सेम झालं. ओके, दुसरी गोष्ट, हा इलेक्ट्रॉन याच्या भोवती का फिरतो किंवा हा सॅटेलाइट याच्या भोवती का फिरतो? मेरी मर्जी असतं नाही ना. कारण तो सॅटेलाइट असो किंवा हा इलेक्ट्रॉन असो, या न्यूक्लियसने इलेक्ट्रॉनला बांधून ठेवलाय. एक्झॅक्टली अर्थने सॅटेलाइटला, म्हणजे पृथ्वीने चंद्राला बांधून ठेवलंय. जर बांधलं नसतं, समजा फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी अर्थ आणि मून मधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स संपला आणि समजा यांचं मोशन आहे अँटी क्लॉकवाईज, इथं चंद्र आला आणि फोर्स गायब झाला, तर हा चंद्र असा निघून जाईल ना. म्हणजे रशीला दगड बांधायचा, अशी रशी फिरवायची आणि कुठल्या तर पोझिशनला सोडून दिला. समजा इथं दगड सोडून दिला आणि हे असं फिरतंय तर दगड इकडे जाईल, असं फिरतंय आणि दगडीत आला तर इकडे जाईल ना. म्हणजे टँजेन्शियल असतं मोशन. लक्षात आलं का? मग आता चंद्र तर तिकडे जात नाही, इकडे येतो. म्हणजे मडगाड कळतं ना, गाडीच्या खाली मडगाड असतं ना आपल्या गाडीला, चिखल वर उडू नये म्हणून. मग तिकडच का चिखल जात असतो? कळालं का? टँजेन्शियल जात असतो म्हणून वरून काय ठेवलं असतं? मड म्हणजे चिखल ना, गाड, चिखल येऊ नये म्हणून ते गाड बसवलेलं असतं, टँजेन्शियलच बसवलेलं असतं. मग तुमच्या एक लक्षात यायला हवं की आता हा सॅटेलाइट जो मोशन मध्ये आहे, म्हणजे त्याच्याकडे कुठली एनर्जी आहे? काय नाही. प्लस त्याला अर्थने ग्रॅव्हिटेशनने बांधून ठेवलेला आहे, म्हणजे त्याकडे कुठली आहे? एक्झॅक्टली. याच्याकडे कुठली एनर्जी आहे? कायनेटिक. प्लस न्यूक्लियसने त्याला बांधून ठेवलाय, म्हणजे कुठली आहे? बरोबर आहे का? मग मुद्दा आहे की टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट असो किंवा इलेक्ट्रॉन असो, काय येईल? कायनेटिक एनर्जी प्लस, मी असं केलं तर चालेल का? एनर्जी कायनेटिक प्लस एनर्जी. बरोबर आहे का? मग तुम्ही 12th ला हे बघणार आहात आणि आता ते बघणार आहात. मग तुम्हीच लक्षात घ्या, जर आमचं बेसिक क्लिअर असेल तर आम्हाला हे सगळं सोपं वाटेल ना. मग चला आता याला मी म्हटलं पप्पा पॅरेंट फॉर्म्युला, चालेल का? आता मग मला सांगा, टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू इट्स कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिक पटकन होऊन जातं,
पोटेन्शियल काढण्यासाठी आम्हाला इथं पोटेन्शियलचा फॉर्म्युला कळावा लागतो. पोटेन्शियल एनर्जीसाठी पोटेन्शियलचा फॉर्म्युला. मग आपण इथं दोन्ही पद्धतीने बघणार आहोत. एक शॉर्ट ट्रिक पण तुम्हाला सांगणार आहे आणि बेसिक फॉर्म्युला पण बनवणार. वेळ लागला तरी चालेल कारण वेळ आहे आपल्याकडे. तर चला मग आता तुम्ही पहिलं काम काय करणार आहे? कायनेटिक शोधणार. नंतर काय शोधणार? पोटेन्शियल. आणि त्या दोघांना कुठे नेऊन बसवणार इक्वेशन 1 मध्ये. चालेल ना? चला आता सगळ्यात अगोदर मला सांगा, सिन्स नीट बघायचं तर एकदम व्यवस्थितपणे. सिन्स फॉर each and every circular motion, कुठल्याही सर्क्युलर मोशन साठी एक फोर्स लागत असतो. व्हेरी गुड. सर्क्युलर मोशन देर इज नेसेसिटी ऑफ सेंट्रीपेटल. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, इथं ही अर्थ आहे आणि एवढ्यावरती हा सॅटेलाइट फिरतोय, म्हणजे नक्कीच या फिरण्यासाठी याला काय लागतो? सेंट्रीपेटल फोर्स. मग देअरफॉर लागणार काय आहे? सेंट्रीपेटल. आणि तो कोणी द्यायला पाहिजे? तर ग्रॅव्हिटेशनने. बरोबर आहे की नाही? म्हणजेच तो दिला ग्रॅव्हिटेशन. हीच कॉन्सेप्ट होती ना. मग सेंट्रीपेटल फोर्स mv² डिवाइड बाय r येणार आहे इज इक्वल टू g m डिवाइड बाय. इथपर्यंत झालं होतं का? मग पहिलं काम आमच्या डोक्यात एकच, बरोबर ना? पण आम्ही अशी चूक करणार कारण आता आम्हाला त्याची कायनेटिक एनर्जी पाहिजे आणि कायनेटिक एनर्जीसाठी मास लागणार आहे ना. म्हणजे कट करता येत असलं तरी आम्ही कट करणार. कट केलं तर आम्हाला पुढचं मिळणारच नाही. बरोबर आहे ना? मग पहिलं काम आमच्या डोक्यात आहे ते म्हणजे आर काढूया. चालेल का? मग मला सांगा इथं देअरफॉर mv² इज इक्वल टू g मास ऑफ अर्थ, मास ऑफ सॅटेलाइट डिवाइड बाय r. पण r म्हणजे काय? r प्लस. बरोबर आहे का? अरे हे r असेल तर हे असं आहे ना. r इज इक्वल टू r प्लस. ओके. मग आता मला सांगा की कायनेटिक साठी mv² असतं का 1/2 असतं? हाफ असतं. मग तिथं हाफ आहे का? मग हाफ करावं लागेल ना. मग हाफ करण्यासाठी ऍडजस्टमेंट करावी लागेल. म्हणजे आता फिजिक्सला म्हणावं लागेल गप्प बस बाबा, मॅथला म्हणावं लागेल एक स्टेप आहे. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा आता, मग या केसमध्ये मी याला म्हटलं इक्वेशन नंबर 2 म्हटलं. समजा काय म्हटलं याला, किंवा याला म्हटलं 2 आणि याला म्हटलं 3 म्हटलं. आता आपण असं करूया, म्हटलं मल्टिप्लाय इक्वेशन 3 बरं बाय हाफ. चालेल का रे? नसेल तर इकडे 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने डिवाइड करा. सेमच झालं ना. मग हे इकडे हाफ mv इज इक्वल टू हाफ gm स्मॉल m r प्लस. बरोबर आहे का? आणि मग आता मला सांगा हे म्हणजेच कोण आहे? कसली? अरे बघा ना, हाफ mv² काय? मग कोणाची? सॅटेलाइटची. कुठला सॅटेलाइट? पृथ्वीवरती बसलाय ना. काय करतोय? भिंगायलाय. व्हेरी गुड. मला सांगा ए भिंगणाऱ्या, इकडे बघा. आता मी सांगितलं ना परवा तुम्हाला सही कशी म्हणत होती? भिंगत आहे आता भिंगत. मग मला सांगा देअरफॉर कसली एनर्जी रे आपली? कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू हाफ gm स्मॉल m r प्लस. इथपर्यंत. आणि याला मी आता म्हणलं इक्वेशन नंबर 4 बरं का? आता हे 4 कुठे नेऊन ठेवायचे? 1 मध्ये. म्हणजे कायनेटिक भेटली, म्हणजे 50% काम. आता राहिलं किती? पण ह्या 50% 60% 70% वेळ लागेल. थोडासा वेळ इकडे जास्त लागेल. कारण तुम्हाला सांगतो आता इथपर्यंत ओके आहे का? मग 1 नंबरचा फॉर्म्युला कुठं, 4 नंबरचा कुठं, सगळं लक्षात राहते का? समजायले ना? मग आता टोटल एनर्जी कुठली असते? कायनेटिक प्लस पोटेन्शियल. त्याच्यापैकी तुम्ही काय शोधली? मग काय राहिलं? पक्का. चलो 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 चलो. आता नीट लक्ष द्यायचं बाळांनो.
एक ट्रिकी कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याला म्हणजे ट्रिकी अशी लक्षात ठेवण्यासारखी कॉन्सेप्ट बोलता येणार नाही त्याला, कारण कॉन्सेप्ट साठी सगळ्या डिटेल अनालिसिस लागतात. पण एक सांगतो साधी सोपी गोष्ट की सिन्स पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू, त्या दोन्ही केसमध्ये बरं का, रिव्हॉल्विंगच्या केसमध्ये की ऑलवेज 2 इंटू कायनेटिक एनर्जी असते. 2 टाइम्स काय असते कायनेटिक एनर्जी. मग तुम्ही मला सांगा 2 इंटू हाफ आले ना, हाफ जी एम एम डिवाइड बाय आर, ही कुठली एनर्जी आली? अरे बाबा न बघा ना रे, कायनेटिक ना, आणि त्याच्या दुप्पट असते. लक्षात आलं का? मग आता हे काय होणार, तर हे काय येणार जी एम स्मॉल एम डिवाइड बाय आर. एवढी कसली एनर्जी असते? पोटेन्शियल. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, पोटेन्शियल मध्ये अर्थने सॅटेलाइटला बांधले ना, दॅट मीन्स सॅटेलाइट इज बाउंडेड बाय अर्थ. म्हणजे त्या सॅटेलाइटवर प्रभाव कोणाचा आहे, वर्चस्व कोणाचं आहे, हे दाखवण्यासाठी तिथं मायनस साइन वापरलेलं असतं. लक्षात आलं का? मग मायनस का युज करतात कळलं का? नक्की कळलं का? मग आता मला सांगा, मग तुमच्या स्क्रीनवरती आता पोटेन्शियल एनर्जी भेटली का तुम्हाला? ही एक मेथड आहे. पण ह्या मेथड खूप सोपं आहे, पण त्यात कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही. म्हणून आम्हाला काय घ्यावं लागत असतं? कॉन्सेप्ट. मला ही मेथड तुम्हाला वाटली पण मला नाही आवडते, तर आपण दुसऱ्याच मेथडनं जाणार आहोत. तुम्ही शेवटी फॉर्म्युला कसं राहणार तो भाग वेगळा, पण कळलं पाहिजे सगळं. तर आता बघा, सिन्स आपल्याला कसली एनर्जी शोधायची रे? मग कधी पण लक्षात ठेवायचं, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल, पण कसलं आता पोटेन्शियल, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इनटू मास असतं. लक्षात आलं का? आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज असतो, ते पुढे बघूया आपण. तर आता मग पोटेन्शियल इंटू मास कोणाचं, तर त्या ऑब्जेक्टचं. लक्षात आलं का? मग आता नीट बघायचं बाळांनो. आता इथं बघा, आपली अर्थ आहे, हे अर्थचा मास आहे, ही रेडियस आहे, ही हाईट आहे h, आणि इथं तुमचं सॅटेलाइट आहे. बरोबर आहे का? मग ज्या लोकेशनला, लोकेशन म्हटलं, जागा म्हटलं, त्या जागेला किती पोटेन्शियल आहे? आता काही लोकांना कळत नसेल तर त्यांनी जायचं 7वी 8वीला. मला सांगा, तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं काय असं शिकवत होते ना रे, mgh, आठवलं का तुम्हाला? मग मला सांगा, ऑब्जेक्ट तोच आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समजा कॉन्स्टंट आहे, एवढ्यात काही जास्त फरक पडणार नाही, निग्लिजिबल होणार. आणि h, मग 1 किलोचा दगड 1 मीटरवर पकडला, 1 किलोचा दगड, 1 मीटर हाईट असेल ना, 1 मीटर 1 किलोचा दगड असं 1 मीटर हाईट वर पकडला, असं पाय ठेवला तनुजाचा आणि सोडला, बरोबर आहे ना? मग काय ना काय लागणार ना, बरोबर आहे की नाही? मग ती म्हणली लागलंच नाही. मग ती लागलं नाही म्हणलं, सृष्टी आली म्हणली आता माझा. मग मी तोच 1 किलोचा दगड आता 2 मीटर अंतरावर ठेवला आणि आता सोडला, आता लागेल का? तोच तर दगड होता ना, तीच तर पृथ्वी होती ना. मग हाईट बदलल्यानंतर काय बदलत असतं? पोटेन्शियल. लक्षात आलं का? आणि पोटेन्शियल बदललं की एनर्जी ऑब्विसली बदलणार. मग सेम दगड असताना हाईट बदलली म्हणजे एनर्जी बदलली. लक्षात आलं का? म्हणून प्लीज मग आता नीट लक्ष द्यायचं. मग पोटेन्शियलचा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला कसा बनतो? तर आता पोटेन्शियल असल्यामुळे काय वापरावं लागतं? मायनस. मी इकडे फॉर्म्युला इथे कुठे लिहितो, मायनस. आता हे तर लागणारच आहे. आता पोटेन्शियल कोणामुळे क्रिएट होते? तर अर्थमुळे ना, बरोबर आहे ना? मास ऑफ अर्थ. खाली कुठं होतंय? तर आर पासून एच, म्हणजे स्मॉल आर ना रे, हे आर प्लस एच स्मॉल आर. मग हे झालं अर्थमुळे क्रिएट झालेलं पोटेन्शियल. लक्षात आलं का? मग अर्थच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला लक्षात आलं? मग मास आणि डिस्टन्स क्लिअर झालं. मग हे कळालं ना बघा, पुन्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे बरं. ही कॉन्सेप्ट फक्त बघा की तिथं मग कोण असेल, तर ज्या चार्जमुळे पोटेन्शियल क्रिएट झालं आणि जेवढ्या अंतरावर झालं ते डिस्टन्स असेल, आणि कॉन्स्टंट तिकडचा वेगळा आहे, 1/4πε0, बरोबर आहे की नाही? मग ह्याला म्हणतात कॉन्सेप्ट. एक आलं की दुसरं येत असतं. नंतर हा फॉर्म्युला तो फार पूर्ण विचित्र आहे ना, वेगळा आहे ना तो, पण कॉन्सेप्ट एक्झॅक्टली. मग आता मला सांगा, हे झालं पोटेन्शियल इनटू मास त्या सॅटेलाइटचं
म्हणजेच येणार मायनस जी एम स्मॉल एम. ओके, कळलं का? हे ट्रिकी आणि हे मेन कॉन्सेप्ट लक्षात आलं का? मग आता तुमच्याकडे याला मुद्दा मी 5च देणार बरं का, वेगळा नाही वापरणार. लक्षात आलं का? मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे 4 नंबरचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी देतोय, 5 नंबरचा फॉर्म्युला, बरोबर आहे की नाही? मग आता ह्या सगळे विखुरलेत ना, बरोबर ना? एक इकडं म्हणजे पक्का बॉलिवूड पिक्चरचा सीन झालाय बघा. 2 भाऊ असतात, एक त्या जत्रेत कुठं तर हरवतात, एक इकडं एक तिकडं, आई त्यांची तिकडं, असे सीन असायचे ना. काय कर्ण अर्जुन ना, अमर अकबर. मला माहित नाही, मी पिक्चर बघत नाही. ओके ठीक आहे. मग ह्या सगळ्यांना, मम्मीला पप्पाला त्या लेकरांना सगळ्यांना गोळा करावं लागेल ना. मग मला सांगा, सिन्स टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू कसली रे बाळांनो, कायनेटिक प्लस, बरोबर आहे का? सिन्स कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू हाफ जी एम स्मॉल एम आर, बरोबर आहे का? अँड कसली रे बाळांनो, पोटेन्शियल इज इक्वल टू, विसरू नका, मायनस जी एम स्मॉल एम बाय. आता सिन्स आर इज इक्वल टू आर प्लस ए सगळ्या गावाला माहित आहे ना, ऐन वेळी ठेवाय तिथे. थांबा रे बाबा, आमचा बोर्ड जरा कधी कधी नाटक करतोय. आता मला सांगा, ह्या सगळ्या किमती 1 मध्ये ठेवाव्या लागतील ना. हे तुमचं 1 नंबर होतं म्हणे, हे 4 नंबर होतं म्हणे, आणि हे 5 नंबर. मग बरोबर आहे ना. मग मी असं म्हणलं, नाव बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ values of kinetic energy and potential energy in equation, चालेल ना रे? Therefore total energy is equal to, kinetic काय आलं, half g small m divided by मायनस जी एम स्मॉल एम डिवाइड बाय, बरोबर आहे का? मग आता मला सांगा, कॉमन काढावं लागेल ना. जी एम स्मॉल एम आर कॉमन निघलं, इकडे किती राहिलं? इकडे काहीच नाही राहिलं, बरोबर आहे की नाही? थांबा रे, मी असं लिहिलं, 2 ला असं लिहिलं, 2 into 1 असतं का? इथं 5 म्हणजे 5 into 1 असतं का? इथं ए लिहिलं, ए into 1 असतं का? म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 असतो, लपून बसलेला असतो ना. हा, लपलेला 1 कुठं आहे रे? इथं असेल ना तो, बरोबर नाही? म्हणून एक भाकरीमधून अर्धी भाकर गेली, किती राहिली? बरोबर आहे ना. 1 भाकरीमधून अर्धी गेली, किती राहते? पण 1 मायनस मध्ये आहे ना. म्हणून आता मला सांगा, मग हे 1 2 -1, मग बेस समान करावा लागतोय बाई. मग याला 2 आणावं लागेल ना. मग खाली 2 आणण्यासाठी वर पण 2च आणावं लागेल ना. हे असेल ना 1 - 2/2 म्हणजे -1/, म्हणजे -1/2 इंटू, बरोबर आहे का? आणि एवढी एनर्जी असते सॅटेलाइट कडे, बरोबर आहे की नाही? कळलंय का रे? समजलंय का? नक्की लक्षात आलं का? मग तुम्ही मला सांगा, एक सॅटेलाइट जो पृथ्वीभोवती फिरतो त्याकडे किती आणि कशी एनर्जी असते, लक्षात आलं का? पक्क कळलंय का? 100% लक्षात आलं का? मग सॅटेलाइटची एनर्जी मात्र त्याच्या मासवर आहे ना डिपेंड, आहे ना. ऑर्बिटल वेलोसिटी आहे का डिपेंड? नाही. टाइम पिरियड डिपेंड आहे का? नाही. हाईट डिपेंड आहे का? पण एनर्जी मात्र ट्रिक आहे का नाही? तर हे खरंच समजलंय का तुम्ही? मग याच्यामध्ये मी इथं मात्र तुम्हाला हे असं काय शिकवलं, कळालं ना? मला मात्र हे आवडतं, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फास्ट सोडवायचं तुम्हाला, तर हे आलं पाहिजे की नाही? ह्याचाही एक उपयोग आहे, मात्र हे काही युजलेस नाही, बरं का? मग हे सगळं समजलं आहे का? पक्का? ओके. तर आता तुम्हाला आपल्या सवयीप्रमाणे 2 मिनिट वेळ काढायचा, नोट्स मध्ये परत पटकन जायचं, फास्ट, पटकन. कारण त्यांनी काय केलं माहितीये का? अरे आपला फॉर्म्युला चुकला की रे, त्याने असं केलंय, बाप रे, असं केलं त्यांनी, आणि आरच्या ठिकाणी R+H लिहिलंय की रे.
तर आर ची व्हॅल्यू काय दिली मग कळलं ना? हा असेल एखादं तरी ते करेल आणि सर स्मॉल आर लिहिलंय इकडं आर प्लस एच चुकलं की नाही म्हणेल. त्यासाठी म्हणलं आपलं भाऊ चुकलं सांग. कळलंय का? ठीक आहे. एनर्जी कोणावर डिपेंड आहे आणि फायनल एक्सप्रेशन मध्ये मायनस आहे का? फायनल एक्सप्रेशन मध्ये मायनस आहे का? आहे का नाही? मग मायनस आहे याचा अर्थ काय? तर तो सॅटेलाइट आता हे कुणी बांधून ठेवलाय? अर्थने बांधून ठेवलाय. बरोबर आहे का? समजा एक इमॅजिन करा, एक इमॅजिन ही एनर्जी आहे समजा -100 जूल आहे असं समजा. म्हणजे अर्थने सॅटेलाइट वर किती एनर्जी टाकलेली आहे? -100 जूल म्हणजे 100 जूल टाकली. म्हणून सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरतो. मग तेवढीच एनर्जी जर बाहेरून कुठून पण सॅटेलाइटला भेटली तर तेवढीच एनर्जी भेटल्यानंतर तू फ्री होणार ना? नाही कळलं? नाही कळलं? नो प्रॉब्लेम. न्यूक्लियस इलेक्ट्रॉन का फिरतोय? न्यूक्लियसने बांधलाय. बरोबर ना? सॅटेलाइट काय फिरतोय? अर्थने बांध. ओके ना? आता हा मला आता सांगा, तुम्ही असं बघितलं असतो Na+Cl, मग Na एक इलेक्ट्रॉन कोणाला देतो? असं म्हणता ना तुम्ही? आम्ही तेच विचारलं की Na च्या बाहेरच्या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन होता ना, तो बाहेर कसा गेला? गबरे सगळ्यात अगोदर हा प्रश्न आता का घेतलाय? कारण हा सॅटेलाइट तुमच्यासाठी एनॉलॉजी कळाली का? मग समजा याच्याकडे एनर्जी आहे -1 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी आहे ह्याच्याकडे समजा. म्हणजे एवढ्या एनर्जी समजा ही बँक आहे बाळा, ही कोण आहे? बँक. आणि हा मी आहे कस्टमर. मग मला ह्या बँकेनं एवढे पैसे दिलेले आहेत, माझ्यावरती 1 कोटी रुपये कर्ज आहे. म्हणजे बँकेनं मला किती पैसे दिले? 1 कोटी. मग आता माझ्यावर कर्ज आहे म्हणजे डेबिट का क्रेडिट आहे? डेबिट आहे. बँकेचं माझ्यावर लोन आहे. मग बँकेनं मला बांधून ठेवलं किती रुपयानं? 1 कोटी. म्हणजे माझ्यासाठी 1 कोटी कशा असणार? प्लस का मायनस? मग मला आला बँकेचा राव. एक दिवस गेलो होतो, मॅनेजर मला काय तर म्हणला तुम्हाला एवढे पैसे भरणे होत नाही का? एवढे तुम्ही श्रीमंत माणूस आणि तुम्हाला फक्त 1 कोटी रुपये भरणे होत नाही असं बोलला तुम्हाला. मला आला राग. मी लगेच म्हणलं माझ्या मॅनेजरला फोन लावला, म्हणलं चल रे, आणि त्याला देऊन टाकली 1 कोटी रुपये. 2 मिनिटात तर 1 कोटी रुपये देऊन टाकले. आता त्याचे माझ्याकडे किती होते? 1 कोटी. मी दिले किती? आता मी कसं झालो? हा मग 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ही मायनस एनर्जी आहे. हा इलेक्ट्रॉन बाहेर जाण्यासाठी इलेक्ट्रॉनला बाहेरून हिट म्हणा किंवा कुठलाही एनर्जी म्हणा किती द्यावी लागेल? +1. बरोबर आहे की नाही? एक्झॅक्टली. आता सॅटेलाइट कडे समजा -100 जूल आहे, पण कुणाच्या? पृथ्वीच्या आहे. सॅटेलाइटला जर बाहेरून 100च जूल भेटली तर सॅटेलाइट काय करणार? समजलं का? आता एनॉलॉजी बँकेची लोनची कळाली का? कळाली का? मग ही एनर्जी पुढे काम करणार आहे का? कारण वर जायचं कसं? त्यासाठी बाइंडिंग एनर्जी किती असावं लागतं माहिती ना? हा कळलंय का आता? मग हे पुढे लागणार आहे. तर सॅटेलाइटची टोटल एनर्जीचं कॉन्सेप्ट कळले का? मग सॅटेलाइट कडे टोटल एनर्जी साठी कायनेटिक प्लस कायनेटिक कशी शोधली? पोटेन्शियल कशी शोधली? कळलं का? पोटेन्शियल एनर्जी साठी पोटेन्शियल इंटू मास लागेल. बरोबर आहे का? आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पोटेन्शियल एनर्जी साठी पोटेन्शियल इंटू चार्ज लागत असतो. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रॉपर्टी मासची आहे का चार्जची आहे? क्लिअर आहे ना सगळं? सुंदर आहे ना सगळं? ओके ठीक आहे. मग थांबायचं का?